नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. उद्या दसऱ्याच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख दसरा मेळावे होत आहेत. खरं तर एक मेळावा भगवानगडावर होतो आहे, जो की पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी आहे. मात्र यावर्षी मनोज जरांगे पाटील यांनीही नारायणगड या ठिकाणी नवीन पारंपरिक दसऱ्याचं आयोजन केलेलं आहे. खरं तर मेळावे किंवा दसरा सीमोल्लंघन हे आपल्याला सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून मान्य करता येईल. समाजानं, मग तो कोणताही समाज असो, आपापल्या श्रद्धास्थानी जाऊन अशा दसऱ्याच्या निमित्तानं विचारमंथन करणं किंवा इतर शुभेच्छा देणं, भेटीगाठी घेणं हे आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल. मात्र अलीकडच्या काळामध्ये या दसरा मेळाव्यांना जी राजकीय किनार मिळू लागलेली आहे ती मात्र चिंतेची बाब होऊ लागलेली आहे. कारण श्रद्धास्थान किंवा अध्यात्म आणि राजकारण हे खूप वेगळं राहायलाच पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात त्याची इतकी सरमिसळ झाली की जवळजवळ समाजानं ते मान्यच केल्यासारखं दिसतंय. वास्तविक पाहता याच्या अगोदर अध्यात्म अतिशय आपली आचारसंहिता पाळत होतं. कुठल्याही श्रद्धास्थानावर किंवा आध्यात्मिक ठिकाणी राजकीय किंवा इतर गोष्टींचा लवलेश पाहायला मिळत नव्हता. परंतु अलीकडच्या काळात अशी ठिकाणं, अशी मंदिरं, अशी गड हे सगळे राजकारणाचे प्रमुख ठिकाणं बनलेले आहेत किंवा त्याच्या आधारावर राजकारण करणं राजकीय लोकांना सोपं जाऊ लागलेलं आहे. आणि म्हणून मी भगवानगडवरच्या मठाधिपतींना नक्की धन्यवाद देईन की त्यांनी काळाची पावलं ओळखून अध्यात्माला या राजकारणापासून वेगळं ठेवण्यासाठी त्यांनी भगवानगडावर अशा मेळाव्याला काहीतरी प्रतिबंध केला होता. दुसरीकडे आता नारायणगडावरही यावर्षी आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी या अशा प्रकारच्या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. उद्या भव्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा दसरा मेळावा पार पडतो आहे. या ठिकाणी फरक एवढाच आहे की सध्या जरांगे पाटील हे कुठल्याही राजकीय पक्षात नाही आहेत आणि राजकीय कुठलंही त्यांना वलय नाही आहे. आपण ठामपणे आत्ता तरी म्हणू शकत नाही की ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कुठल्या तरी एखाद्या गटाचे आहेत. त्यामुळं त्यांच्या या मेळाव्यालाही मान्य करता येईल आणि भगवानगडावर किंवा सावरगाव इतर होणाऱ्या मेळाव्याला आपल्याला मान्य करावं लागेल. कारण निश्चित भगवानगडावरचा मेळावा खाली सावरगाव इथं होत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनीही आपल्या आचारसंहिता पाळून तो आयोजन केलेला आहे. ही एक बाजू झाली. मात्र अशा मेळाव्यांना नक्की मी मगाच म्हटलं, कुठलाही समाज आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्याला एकत्र यावं लागतं. त्याप्रमाणे मग बीड जिल्ह्यातील प्रमुख असलेला मराठा समाज असो किंवा वंजारी समाज असो, हे दोन्ही समाज जिल्ह्यामध्ये प्रमुख आहेत. राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्यांचं प्रमुख ज्याला आपण प्राबल्य, वर्चस्व या बीड जिल्ह्यात नक्कीच आहे. हे सगळं जर पाहिलं तर उद्याच्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा खूप चर्चा झाली आहे. बीड जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रभर याची चर्चा सुरू आहे की 2 समाज, प्रमुख समाज यांचे मेळावे असल्यामुळं बंदोबस्त वगैरे वगैरे नेमकं अशा प्रकारच्या चिंता किंवा अशा प्रकारच्या शंका व्यक्त होऊ लागलेल्या आहेत. परंतु माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की अशा शंका किंवा चिंता करण्याची गरज अजिबात नाही आहे. कारण दोन्ही समाज तसे परिपक्व आहेत. दोन्ही समाजातील एक मुठभर युवक किंवा नागरिक जे फार वैचारिक नाहीत हे नक्कीच वेळोवेळी सोशल मीडियावर काही दोन्ही बाजूनं काही ज्याला आपण ज्याच्यावर आक्षेप घेता येईल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकतात. आणि खरं तर त्यामुळंच ह्या 4-2 दोन्हीकडल्या लोकांमुळंच समाजामध्ये जास्त मतभेद झालेले आहेत. खरं तर हे मतभेद आम्हाला वैचारिक स्वरूपातून नक्कीच दूर करता येईल. कारण हे मतभेद फक्त आरक्षण या मुद्द्यावर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता त्याला राजकारणाची जोडलं चाललं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र जेव्हा हळूहळूच वैचारिक दृष्टिकोनातून याच्यातले मतभेद दूर होतील आणि हे कळेल की नाही, काही गोष्टी ह्या त्या समाजाच्या संघर्षाच्या आहेत, तेव्हा नक्कीच हे मतभेद दूर व्हायला मदत होईल. मात्र आज तरी बऱ्याच शंका घेतल्या जात होत्या. पण मला वाटतं या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काही वेळापूर्वीच मनोजदादा जरांगे पाटील यांनीही उद्याच्या मेळाव्यामध्ये आपण जातीय किंवा राजकीय एकही विधान करणार नाही असं अतिशय परिपक्व विधान केल्यामुळं नक्कीच खूप चांगला संदेश समाजामध्ये गेलेला आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेला आहे, पुनरुच्चार केलेला आहे
की उद्याच्या मेळाव्यामध्ये या गडावरून, या गडाचं पावित्र्य राखून आपण जातीय किंवा राजकीय कुठलीही टिप्पणी करणार नाही. ही त्यांनी दाखवलेली परिपक्वता नक्कीच प्रशंसनीय आहे. दुसरीकडं मी आपल्याला सांगितलं की भगवानगडावरही 100% गडावर जसं आपल्याला याच्यापूर्वीच माहिती की मठाधिपतींनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष राजकीय किंवा कुठल्याही जाती अशा गोष्टींना त्यांनीही तिथं स्थान दिले नाही. आता हे खरं आहे की भगवानगड हे वंजारी समाजाचं एक आपलं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं मेजॉरिटी समाज तिथं जात असला तरी ज्या ठिकाणी जातीय किंवा राजकीय वक्तव्य यापुढं होणार नाहीत याची दक्षता मठाधिपतींनी घेतल्यामुळं ती समाजासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं त्याच्यापुढं आपण बोलायला गेलं तर खरोखर आम्हाला सगळ्यांना, दोन्ही समाजातील वैचारिक लोकांना लक्षात घ्यावं लागेल, जात ही कुणीच सोडलेली नाही. माझ्यापासून आपण सर्वांनी कुणीच सोडलेली नाही आणि ती सोडू बी देत नाही. समाज, शासन आणि ही सगळी व्यवस्था आपल्याला जात सोडू बी देत नाही. कुणी कितीही असला म्हणजे याच्यापासून दूर, तरी त्याला प्रत्यक्ष जातीच्या प्लॅटफॉर्मवर उभाच राहावं लागतं. शासन सांगतं, विचारतं कधी कधी तुमची जात सांगा म्हणून जात सोडण्याचा प्रश्नच नाही येत. फक्त आपल्या जातीच्या मर्यादा या समस्त समाज म्हणून जगताना आम्हाला वेळोवेळी दूर ठेवाव्या लागतील. कारण त्या जर आपण सतत कुठेही आणत राहिलोत तर समाज व्यवस्था व्यवस्थित राहू शकणार नाही. कारण आपण पाहिलं असेल याच्यापूर्वीही दररोजच्या जीवनातसुद्धा आम्ही कितीही मागं गप्पा मारत असू तरी दररोजच्या जीवनात, व्यवहारात, इतर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेत या समाजाला सगळ्यांनाच एकमेकाच्या हातात हात घालून चालणं गरजेचंच आहे. त्यामुळं आपण ठीक आहे, आपल्या समस्या आपापल्या परीनं नक्की सोडवाव्यात. आणि मी या ठिकाणी मुद्दाम म्हणजे केवळ कुठल्या जाती किंवा धर्माचं म्हणून या प्रतिनिधी म्हणून बी नाही, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी मगाच मी म्हटलं एक परिपक्वता दाखवलेली आहे की आपण कधीही कुठल्या जाती किंवा धर्माच्या विरोधात बोलणार नाही. आणि राजकीय याच्यावर सुद्धा किमान गडाच्या उद्याच्या मेळाव्याचा विशेषतः त्यांनी उल्लेख केलेला आहे. इतर वेळी कुठल्या तरी अनुषंगानं एकमेकाच्या जातीचा, धर्माचा उल्लेख येतो, ठीक आहे, तो जरी झाला होत असला तरी किमान या गडावरून तरी उद्याच्या अशा प्रकारचं वक्तव्य दोन्ही ठिकाणाहून होता कामा नये. तरच दोन्ही समाजाच्या भविष्यातील ऐक्याला बाधा येणार नाही. कारण आज ना उद्या समाज काही गोष्टी विसरत असतो. कारण आरक्षणाचा मुद्दा काही दिवस टिकेल आपल्याला माहिती आहे, नाहीतरी 10 वर्ष झाले, 15 वर्ष जवळ झाले. दोन्ही शासन कोणाचं बी असो, महायुतीचं सध्याचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो, दोघांनीही आपापल्या काळात कुठल्याही प्रशासकीय जागाच भरलेल्या नाहीत ज्याच्यासाठी आरक्षणाची लढाई. मला वाटतं आरक्षणाची खरी लढाई खरं तर शिक्षणासाठीची खूप उपयुक्त पडणार आहे, मग मराठा समाज असेल किंवा सगळ्यांनाच. परंतु बाकी ठिकाणी आरक्षण शासन खरोखरच टिकवतं आहे का? शासन सध्या तर ठीक आहे, आरक्षण आम्ही याला देऊ त्याला देऊ म्हणते, पण शासनानं आम्ही जागा भरू असं कधीच म्हटलेलं नाही. आवश्यक काही पोलीस किंवा इतर विभागातील जागा वगळता शालेय शिक्षण, आरोग्य किंवा इतर क्षेत्रातल्या जागा शासनानं जवळजवळ गेली 10 ते 12 वर्षापासून भरलेल्या नाहीत. तर मग नेमकं आरक्षण आपण भांडतोय सगळे, ठीक आहे, आपापल्या परीने ठीक आहे, त्या ठिकाणी ज्या हक्काच्या गोष्टी त्या मिळवण्यासाठी प्रत्येकाची लढाई ही चालूच राहणार आहे आणि ती ठेवली पाहिजे. जर कायद्यात ती बसत असेल तर ती करायला कुठलीच हरकत नाही आहे आणि त्याला सगळ्यांनी मान्यता बी द्यावी लागेल. परंतु प्रशासन मात्र अनेक ठिकाणी कायद्याचा भंग करताना दिसतंय. आताच आपल्याला माहिती आहे की काल परवा आणखीन काही जाती आपल्या बहुजन समाजातील ओबीसीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मात्र मराठा समाज, ज्या की कुणबी नोंदी मराठा समाजाच्या ओबीसी कक्षात येतात, त्या द्यायला मात्र शासन नकार देत असेल तर हा जातीवाद कोण करतं? मग शासनच करतं असं म्हणावं लागेल. जो समाज मागतोय त्याला द्यायचं नाही आणि खुश करण्यासाठी मतदान किंवा बाकी निवडणुकांचं समीकरण जोडण्यासाठी जर तुम्ही इतर जातींना त्यांनी न मागता तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी त्या जातीमध्ये ओबीसीमध्ये टाकत असाल तर हा थोडासा नक्कीच
शंका घेण्याचा तर भाग आहेच आहे, पण निवडणुकीच्या तोंडावर फक्त मतदार खुश करून सत्तेत येणं एवढाच आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो. कारण अलीकडच्या काळामध्ये ठीक आहे, जनतेला खूप सुविधा देणं गरजेचं आहे. जनतेला जितक्या सुविधा द्याल तेवढ्या कमी आहेत हे खरं असलं तर एरवी तुम्हाला कधीच सुचत नाही. मात्र निवडणूक 1-2 महिने राहिलेले असताना जो तुम्ही अशा सुविधांचा, योजनांचा पाऊस पाडताय, खरंच समाज हे कळायला सक्षम नाही का असा प्रश्न पडतो. मात्र या चालू राहाव्यात, टिकाव्यात तर आपण त्या शासनाचंही कौतुक करू, पण आम्हाला असं वाटत नाही. कारण इतर क्षेत्रात अनेक ठिकाणी आज पगारी सगळेच बहुजन समाजातील, मग ओबीसी बांधव असतील किंवा इतर समाजाचे कोणी असो, त्यांना पगार नाही येत वेळेवर. आणि इकडं मात्र शासन आरक्षणाच्या म्हणा किंवा बाकी इतर सुविधा ज्या लोकांनी कधी मागितल्याच नाहीत त्या सुविधा न मागता, इतकंच नाही तर ॲडव्हान्समध्ये हप्ते देऊन टाकते. तर यानंतर मात्र या देशाबद्दल, या राज्याबद्दल चिंता वाटायला लागते आणि ती वाटणं साहजिक आहे. इथं कोणावर टीकाटिप्पणी नाही आहे. जे सत्य आहे ते आम्हाला चर्चा करावी लागेल. ते हसत रडत कसंही असलं तरी त्याला स्वीकारावं लागेल. कदाचित माझ्या विचाराशी सगळे सहमत होणार नाहीत आणि होऊ बी शकत नाहीत. कारण कधीही कितीही चांगला विचार या जगात मांडला तरी त्याच्या विरोधात असणारे, कदाचित कारण चांगला न पटणारे सुद्धा असू शकतात, ते त्याच्यावर टिप्पणी करत राहतात. कारण त्यांचे डोके तेवढ्या विचारापुरतीच मर्यादित असतात. आपण त्यांच्या डोक्यात जे काय आहे त्यानुसार कोणी बोललं तरच ते त्याला योग्य म्हणतात. त्याच्या थोडंही बाजूला गेलं की त्यांना ते पसंत पडत नसतं, त्याला इलाज नाही. एवढंच आहे. उद्या दोन्हीही मेळावे होत आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये. दोन्ही समाज बांधवांना खरं तर एक सामाजिक क्षेत्रातून आम्ही या ठिकाणी एक विनंतीही करू आणि त्यांना आवाहनही करू की आनंदानं आपापल्या दसरा मेळाव्यासाठी तुम्ही जा आणि आनंदानं आपल्या घरी परत या. विचार घ्या, काय आपल्याला करता येईल हे घ्या. जे योग्य वाटतंय ते डोक्यात घेऊन या, जे अयोग्य वाटतंय, चुकीचं वाटतंय ते तिथंच सोडून द्या. मात्र जाताना येताना एकमेकाशी मैत्रीचं नातं ठेवा, एकमेकाशी बंधुभावाचं नातं ठेवा. कारण काळ कधीच थांबत नाही. आपले हे आरक्षणाच्या लढाया असतील किंवा इतर काही बाबी असतील, या काळाच्या ओघात पुढं कुठंतरी त्या कदाचित खूप मागं गेलेल्या असतील, मात्र समाज पुढं चालत राहिलेला असेल. त्यावेळी त्याच्या भविष्यातील ऐक्याला फार मोठी बाधा येईल किंवा ऐक्य होण्यासाठी फार काळ लागेल, असं काही आपण वागू नका. एवढंच या निमित्तानं आवाहन. धन्यवाद.